ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 भाग 31. मागील भागात आपण पाहिले की जो मनुष्य तपोहीन आहे, अभक्त आहे, गुरुसेवा करत नाही आणि जो ऐकण्याची इच्छाही करीत नाही, जो परमेश्वराची निंदा करतो, त्याला तू मी सांगितलेले ज्ञान कधीही सांगू नकोस असे श्रीकृष्ण म्हणाले. ओवी क्रमांक 1501. अंग गोरे आणि तरुणे वरी लेईले आहे लेणे, परी एक लेणे प्राणे सांडिले जेवी. सोनियाचे सुंदर निर्वाळिले होय घर, परी सर्पांगणाद्वार रुंधले आहे. निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी असे काळकूट. हे असो मैत्री कपट, गर्भिणी जैसी. तैसी तपभक्ती मेधा, तयाची जाण प्रबुद्धा. जो माझ याची का निंदा, माझीची करी. या कारणे धनंजया, तो भक्तू मेधावी तपिया. तरी नको बापाया, शास्त्रा आतळो देवे. भगवंत अर्जुनाला म्हणाले, गोरेपणा तारुण्यपूर्ण असून अलंकाराने सुशोभित केलेले शरीर आहे, परंतु त्यामध्ये प्राण नसावा. किंवा सुवर्णाचे सुंदर घर तयार करून ठेवले, परंतु त्याच्या द्वारावर नागिनीचा पहारा असावा. किंवा स्वादिष्ट स्वच्छ अन्न तयार करून आत जर कालकूट विष मिसळले असेल, किंवा वरवर मैत्री आणि आतून कपटभाव असेल, तर ते व्यर्थ आहे. त्याप्रमाणे हे अर्जुना, जो माझ्या भक्तांची किंवा माझी निंदा करतो, त्याचे तप, गुरुभक्ती आणि धारणाशक्ती व्यर्थ आहेत असे समज. अर्जुना, याच कारणामुळे तो भक्त, विद्वान, तपस्वी असला तरी त्याचा या गीता शास्त्राला स्पर्श होऊ देऊ नकोस. काय बहु बोलो निंदका, योग स्रष्टयाही सारिखा. गीता हे कवतिका, लागिही नेदी. म्हणोनी तपाचा धनुर्धरा, तळी दाटोनी गाडोरा. वरी गुरुभक्तीचा पुरा, प्रासादु जो जाहला. आणि श्रवणेच्छेचा पुढा, दारवंटा सदा उघडा. वरी कलशू चोखडा, अनिंदा रत्नांचा. ऐशा भक्तालयी चोखटी, गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी. मग माझी आसवंसाठी तू कसी जगी. फार काय सांगू अर्जुना, निंदक ब्रह्मदेवाच्या योग्यतेचा असला तरी त्याला कौतुकाने सुद्धा हे गीताशास्त्र ऐकवू नकोस. म्हणून धनुर्धरा, जो तळाला तपरूपी पाषाणाची भरपूर भर घालून भक्कम पायावर स्वतः संपूर्ण गुरुभक्तीचे मंदिर बनला आहे, आणि ज्याच्या ज्ञानश्रवण लालसेचे मंदिर महाद्वार निरंतर उघडे आहे, आणि ज्या मंदिरावर अनिंदारूपी रत्नाचा शुद्ध कळस ठेवला गेला आहे, अशा भक्तरूपी शुद्ध मंदिरात गीतारूपी रत्नेश्वराची प्राणप्रतिष्ठा कर. म्हणजे तू योग्य व्यक्तीसच गीता सांग. त्यामुळे तू जगात माझ्या योग्यतेला प्राप्त होशील. का जे एकाक्षरपणेसी, त्रिमात्रकेची एकुशी. प्रणव होता गर्भवासी सांकडला. तो गीतेचिया बाहळी, वेदबीज गेले पहाळी. की गायत्री फुली फळी श्लोकाच्या आली. ते हे मंत्र रहस्य गीता, मेळवी जो माझ्या भक्ता. अनन्य जीवना माता, बाळका जैसी. तैसी भक्तान गीतेसी, भेटी करी जो आदरेसी. तो देहा पाठी मजसी एकची होय. आणि देहाचेही लेणे लेवणी वेगळेपणे. असे तव जीवे प्राणे तोची पडिये. ज्ञानिया कर्मठा तापसा, यया खुणेचिया माणुसा. माझी तो एकुगा जैसा पडिये मज. कारण की 3 शास्त्राच्या गर्भात ओम या एकाक्षर रूपाने वेदाचे बीज जो ओंकार आहे तो अडकून पडला होता.
तो वेदाचे बीज असलेला ओंकार या गीतेच्या फांद्यांनी विस्तारला, किंवा श्लोकरूपी फळांनी आणि फुलांनी जणू गायत्रीच प्रफुल्लित झाली आहे. मातेच्या स्तनपानाविना बालकाला दुसरे जीवन नाही. अशा बालकाला माता भेटवावी. त्याप्रमाणे जो माझ्या भक्तांना आदराने गायत्री मंत्राचे रहस्य सांगणाऱ्या गीतेची भेट करून देतो, याप्रमाणे भक्तांची गीता माऊलीशी जो प्रेमाने भेट करून देईल, म्हणजे गीताशास्त्र देईल, त्याला देहपातानंतर माझ्या स्वरूपाची प्राप्ती होईल. आणि देहरूपी अलंकार घालून, म्हणजे देहधारी असून जो गीता सांगणारा माझ्याहून देहदृष्टीने वेगळा असतो, म्हणजे देहभावापासून अलिप्त असतो, तो मला जीवाप्राणाने आवडतो. ज्ञानी, कर्मठ, तापसी या सर्व मला जाणणाऱ्यांमध्ये एकमेव गीतार्थ सांगणारा मला प्राणाहून प्रिय आहे. तैसा भूतळी आघवा आनन देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्तजनांचा. मज ईश्वराचेणी लोभे, हे गीता पडता अक्षोभे, जो मंडन होय सभे संतांचिये. नव पल्लवी रोमांचितू, मंदानिळे कांपवितू, आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे. कोकिळा कलर वाचेणी मिशे, सद्गद बोलवीत जैसे, वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. का जन्माचे फळ चकोरा, हो तुझे चंद्र ये अंबरा, नाना नवघन मयुरा वो देत पावे. तैसा सज्जनांच्या मेळापी, गीता पद्मरत्नी उमपी, वर्षे जो माझ्या रूपी हे तू ठेवणी. अर्जुना, जो भक्तजनांच्या जमावात गीता कथन करतो, त्याच्याशिवाय अन्य कोणी या पृथ्वी तलावर मला आवडणार नाही. मी गीता सांगणार आहे असा अभिमान न ठेवता केवळ माझ्यावरील प्रीतीने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो. झाडाला फुटणाऱ्या नवीन पालवीप्रमाणे श्रोत्याच्या अंगावर रोमांच उभे करतो. मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याने हलणाऱ्या वृक्षाप्रमाणे आनंदाने श्रोत्यांचे शरीर डोलवीत आणि मकरंद रसाने फुले जशी डवडवतात, त्याप्रमाणे आनंदाश्रूने डोळे भरून आणीत. कोकिळ पक्षाच्या पंचम स्वराप्रमाणे धन्यतेने श्रोते भगवान नामाचा जयघोष करतात. त्या भक्तरूपी उद्यानात हा गीता व्याख्याता रूपी वसंत प्रवेश करतो. आकाशात चंद्रोदय झाला की चकोराला ते पाहून जन्म सार्थकी लागला असे वाटते. अथवा नवा मेघ मोरांना ओ देत जसा प्राप्त होतो, त्याप्रमाणे माझ्या प्राप्तीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून सज्जनांच्या मेळाव्यात गीता श्लोक, गीता पाठरूपी पुष्कळ रत्नांचा अमाप वर्षाव करतो. मग तयाचे निपाडे पडियंते मज पुढे, नाहीची गा मागे पुढे न्याहाळिता. अर्जुना हा ठायवरी, मी तयांचे सुये जिव्हारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. पै माझिया तुझिया मिळणी, वाढीनली जे हे कहाणी, मोक्ष धर्म काजिनी आला से जेथ. तो हा सकळार्थ प्रदू, आम्हा दोघांचा संवादू, न करता परभेदू पाठीची जो पुढे. तेने ज्ञानानळी प्रदीप्ती, मूळ अविद्येची चाहुती, तोषविला होय सुमती परमात्मा मी. घेऊणी गीतार्थ उगाणा, ज्ञानीये जे विचक्षणा, ठाकीते ते गाणावणा गीतेचा तो लोह. गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरिसे, गीता माऊलिये नसे जाणे ताणे. अर्जुना, मग मागे होऊन गेलेले अथवा पुढे होणारे भक्त यांचा विचार करता त्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा कोणी आवडत नाही. अर्जुना, जो संत महांतांना गीतामृताचे स्वादिष्ट सेवन करवितो तो मला इतका आवडतो की मी त्याला हृदयात सतत धारण करतो. तुझ्या माझ्या भेटीत जी ही गीतारूपी कथा वाढली,
जिचा पृथ्वीवर मोक्षधर्माने जगण्यासाठी आधार म्हणून उपाय केला, तो हा सकलार्थ प्राप्त करून देणारा आम्हा दोघांचा संवाद पदाचा अर्थ न करता जो केवळ पठण करतो. हे सुबुद्धी अर्जुना, ज्याने प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतुष्ट केले आहे. हे सुमते अर्जुना, गीतेचा अर्थाचा अर्थ समजून बुद्धिमान ज्ञानी लोकांना जे ब्रह्मस्वरूप लाभते तेच ब्रह्मरूप केवळ गीता पठण किंवा गायन करणाऱ्यालाही लाभते. याप्रमाणे अर्थ जाणून घेणाऱ्याला जे फळ तेच गीता पठण करणाऱ्यालाही मिळते. गीता ही माऊली असल्यामुळे तिच्याजवळ जाणते मूल लहान मूल असा भेद नाही. आणि सर्व मार्गी निंदा सांडुण्या आस्थापै शुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारिजो. तयाच्या श्रवणपुटी गीतीची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप. अटविये माझी जैसा वणी रिगता सहसा लंगिती का दिशा वनौकेतिये. का उदया चळकुळी झळकता अंशुमाळी तिमिरे अंतराळी हारपती. आणि परमार्थाच्या सर्व मार्गाची निंदा करणे सोडून गीता श्रवणाविषयी शुद्ध आस्थापूर्वक श्रद्धा ठेवून जो राहतो त्याच्या कानावर गीतेतील अक्षरे पडल्या क्षणीच पापे पळून जातात. अरण्यात सहजपणे अग्नी शिरला तर तेथील वनचरे पशुपक्षी वाट सापडेल तिकडे पळत सुटतात. अथवा उदयगिरीवर सूर्य उदय झाल्याबरोबर अंधकार आकाशात नाहीसा होतो. तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेत करी तेत सृष्टीची आदिवरी जायची पाप. ऐसी जन्मवेली दुवट होय पुण्यरूप चोखट याही वरी असाट लाहे फळ. जे इये गीतेची अक्षरे जेतुली का कर्णद्वारे रिघती ते तुले होती पुरे अश्वमेधकी. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्गराज्य संपत्ती लाहीची शेखी. तो पै मज यावया लागी पहिले पेने करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया फळे महानंदे मिया बहुकाय बोलो. या कारणे हे असो परी जया लागी शास्त्रातिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. ज्याप्रमाणे गीतेचे गायन कानाच्या महाद्वारातून अंतःकरणात शिरल्याबरोबर ऐकणाऱ्याचे सृष्टीच्या आरंभापासूनचे पाप नाहीसे होते, याप्रमाणे पुढील जन्म परंपरा पवित्र पुण्यरूप होते. असे अलभ्य अलोट फळ मिळते. गीतेतील जेवढी अक्षरे कानाच्या मार्गाने अंतःकरणात शिरतील तेवढे अश्वमेध केल्याचे पुण्य लागेल. म्हणून गीता श्रवणाने पापे नष्ट होऊन धर्माची वृद्धी होते आणि स्वर्गातील ऐश्वर्याचा भोग मिळतो. माझ्या प्राप्तीचा पहिला मुक्काम तो पुरुष स्वर्गलोकी करून तेथे मनसोक्त सुख भोगून मग माझ्या स्वरूपात येऊन मिळतो. धनंजया, गीता ऐकणाऱ्याला आणि गीता वाचणाऱ्याला याप्रमाणे आनंद स्वरूप असणारा जो मी त्याची प्राप्ती हे फळ मिळवून देते. यापेक्षा फार काय सांगू. एवढ्याकरिता हे राहू दे. ज्या कारणाकरिता गीताशास्त्र तुला सांगण्याची खटपट केली त्या कामाविषयी विचार. तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आगवा तुझ एक चित्ते फावा गेला आहे. आम्ही जैसे जयारीती उगाणिले कानांच्या हाती येरी तैसेची तुझ्या चित्ती पैठे केले की. अथवा माझारी गेले सांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळुनी सांडिले. जैसे आम्ही सांगितले तैसेची हृदयी पावले तरी सांगपा वहिले पुसेन ते मी. हागा स्वाज्ञान जणिते मागिले मोहे तुते
भूलविले तो तेथे असे की नाही. हे बहु पुसो काही सांगे तू आपुल्या ठाई. कर्मा कर्म काही देखतासी. तर अर्जुना, हा सर्व शास्त्र सिद्धांत एकाग्रतेने श्रवण केल्यावर तुला विचारपूर्वक पटला आहे ना. आम्ही जसे ज्या रीतीने गीताशास्त्र तुझ्या कानांच्या स्वाधीन केले, त्यांनी त्याच रीतीने तुझ्या अंतःकरणात पोचविले, अथवा त्यांनी मध्येच गाळले किंवा निष्काळजीपणाने झुगारून दिले. हे गीताशास्त्र आम्ही तुला सांगितले तसेच्या तसे जर तुझ्या चित्तात पोहोचले असेल तर मी जे विचारीन ते लवकर सांग. अरे अर्जुना, स्वस्वरूपाविषयी अज्ञानाने उत्पन्न झालेल्या मोहाने तुला भ्रमात पाडले होते. तो मोह अद्याप तुझ्याजवळ आहे की नाही इतके तरी कशाला विचारू. तुला कर्म अकर्म आपल्या हाती आहे असे अद्याप वाटते काय. पार्थू स्वानंदे करसे विरेल ऐसा भेददशे. आणिला येणे मिशे प्रश्नाचेनी. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू. मर्यादा श्रीकृष्णनाथू उल्लंघोने दी. येरवी आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे. परी केले पुसणे याची लागी. एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुनपण. आणुनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. मग क्षीराब्दी ते सांडितू गगनी पूजू मंडितू. निवडे जैसा न निवडितू पूर्णचंद्र. अर्जुन, आत्मानंद स्वरूपात एकरूप होऊन जाण्याची शक्यता असल्यामुळे या प्रश्नाच्या निमित्ताने देवांनी त्याला भेद बुद्धीवर आणला. अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला तरी पण पुढील कार्यार्थ साधण्याकरिता देहस्मृतीची मर्यादा भगवान श्रीकृष्ण उल्लंघू देईनात. एरवी तो सर्वज्ञ श्रीकृष्णनाथ आपल्या उपदेशाचा परिणाम जाणत नव्हता काय. परंतु वर सांगितलेल्या कारणाकरिता देवांनी त्याला प्रश्न विचारला. याप्रमाणे प्रश्न करून नाहीसे झालेले अर्जुन पण पुन्हा आणून देवांनी अर्जुनाला आपण पूर्ण झालो असा अनुभव त्याच्या मुखातून वदविला. आणि मग क्षीरसागरातून बाहेर निघून आपल्या किरणांच्या समुदायाने अलंकृत असा पूर्णचंद्र क्षीरसागरापासून स्वरूपाने वेगळा न होता आकाशात निराळा दिसतो. त्याप्रमाणे एकीकडे मी ब्रह्म या गोष्टीचा विसर पडत आहे आणि दुसरीकडे हे जगच ब्रह्मत्वाने भरून गेले आहे असे वाटते. ही वृत्ती लयाला जाते आणि ब्रह्मपण आपोआप विरघळते. येथपर्यंत 1550 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 32 यामध्ये पाहणार आहोत. ज्ञानेश्वरीचे आता शेवटचे 5 भाग राहिले आहेत. यानंतर आपणास कोणता ग्रंथ ऐकावयास आवडेल ते आपण कॉमेंटमध्ये जरूर सांगा. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.